हॅलो डिअर फॅमिली, मी नीता आजच्या चरचरीत आणि चटपटीत व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आहे. कारण मी बनवते आहे आज एक गावरान चवीची चरचरीत चटपटीत अशी चटणी जी तोंडाला चव आणेल. तर त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे एक मोठा कांदा, लसणाच्या पाकळ्या, तिखट मिरची एक आणि इथे आहे कढीपत्ता. कमी साहित्यात होणारी पण ही चरचरीत चटणी मस्त तोंडाला चव आणते. यासाठी एक बटाटा घेतला आहे. हा उकडलेला बटाटा आहे आणि हा मी कुस्करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आहे हरभऱ्याचे दाणे. म्हणूनच मी या चटणीला सीझनल चटणी म्हणते. जेव्हा हरभरे मिळतात, ओले हरभरे, तेव्हा ही चटणी जरूर करावी आणि हिचा आनंद आस्वाद घ्यावा. तर चला आपण सुरुवात करूया. इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे मी आता घालणार आहे मिरची, लसूण, त्यानंतर कढीपत्ता. चरचरीत आणि झणझणीत अशी चटणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हरभरा आणि परतून घेणार आहे. तेलावर हरभऱ्याचे दाणे मी परतून घेते आणि ते उडत आहेत, त्यामुळे मी हे असं कव्हर करून ठेवलेलं आहे. आपण तेलावरती जरा परतून घेतलेले दाणे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये कांदा घालतो. कांदा पण परतून घ्यायचा. कांद्यासोबत मी थोडीशी कोथिंबीर पण परतून घेते. मस्त कांदा लालसर रंगावरती भाजून घ्या. आता आपण मिक्सरमधून हे हरभऱ्याचे दाणे, त्याच्यानंतर मिरची आणि लसूण हे सर्व थोडं जाडभरड बारीक करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट बारीक झालेलं आहे. कांदा मस्त लालसर झाला आहे. आता आपण हे मिक्सरवर जे वाटण केलं आहे ते भाजून घेऊया. आता हे सर्व छान परतून झालेलं आहे आणि आता शेवटी आपण घालणार आहे कुस्करून घेतलेला बटाटा आणि तो पण मस्त मिसळून घेऊया. मीठ घालूया. चवीप्रमाणे मीठ. आता मी गॅसवरून कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि थोडासा लिंबू पिळणार आहे त्यात. आणि अजून एक काम करणार आहे, बत्त्याने थोडीशी ही चटणी अशी कढईतच अशी बारीक करणार आहे. ऑलरेडी बारीक झालेलं आहे ते, पण अशा पद्धतीने केलं तर अजून जास्त चव येईल. आपली ही मस्त अशी चटणी तयार आहे मंडळी. चटपटीत अशी गावरान चवीची चटणी नक्की ट्राय करून बघा आणि तोंडाला चवच येईल ही चटणी खाल्ल्यावर. सो तुम्हाला कशी वाटली ही चटणी नक्की सांगा आणि ट्राय करून पहा आणि नक्की कमेंट डाऊन करा. चला भेटूया अशा छान छानशा सोप्या साध्या रेसिपीसह निक्कूज डिशेसमध्ये. बाय बाय.